लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, डेस्पिरेटली या रिव्ह्यूची मी वाट बघत होते की नेमकं ते आज दाखवणार तरी काय. ओह माय गॉड, कसलं वास्तविक दाखवलंय आज त्यांनी प्रेक्षकांनो. कमीत कमी 10 मिनिटं मी हसली आहे बरं का. कमीत कमी एवढा मी वेळ बघितला नाही, पण मला प्रचंड हसायला आलंय आज. मालिकेच्या माध्यमातून लग्नाच्या पहिल्या रात्रीची ही गंमत त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने मांडली आहे ना, वा वा, काय सांगू मी. आज फक्त उत्तम हा शब्द तोंडातून निघणार आहे. सुरुवातीला तुम्ही बघतायत की यांच्या लग्नानंतरची ही पहिली रात्र त्यांनी दाखवली आहे आणि काय काय फजिती होते ना कपलची, काय छान दाखवलंय बघा. नंदिनी आणि जीवा असे एकमेकांशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतात. काल तुम्ही शेवटचा सीन पाहिलाच असेल. जीवा नंदिनीला म्हणत असतो, आपल्यामध्ये जे काम करायचंय ना ते राहूनच जातं. मग नंदिनी अशी लाजते. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, ते काम करायचं का? मग नंदिनी म्हणत असते, अहो काय जीवा. मग इथे त्यांनी गाणं ऐकवलंय, ते जीव रंगला गुंगला दंगला, नाही का ते गाणं. खूप गोड वाटले हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकायला. आता जीवा हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, ए चकाचक बाई, अडकलीस की ग चकाचक बाई, आता कुठे जाशील? जीवा असं म्हटल्या क्षणी नंदिनी म्हणते, अडकले तर आधीच होते तुमच्यामध्ये, आता नव्याने तुमच्यामध्ये गुंतायचंय. जीवा आता तिच्या चेहऱ्यावर अशी हळूच फुंकर मारत असतो आणि तिच्या अंगावर असे रोमांच उभे राहिलेले असताच तिथे जोरजोरात दरवाजा कोणीतरी वाजवतं बरं का. ही नंदिनी 10 हात उडते बरं का प्रेक्षकांनो. ती एवढी दचकते ना, ते दचकणं प्रचंड नॅचरल वाटलंय. अर्थातच नंदिनी घाबरते आणि म्हणते, बापरे, एवढ्या रात्री कोण आलं असेल अहो जीवा. जीवा तर वैतागून म्हणतो, ही काय वेळ आहे का इकडे यायची? कोण आलंय कडमडायला? नंदिनी म्हणते, अरे बापरे, किती जोरजोरात दरवाजा वाजवताय, कोण आहे? अहो आवाज पण देत नाहीये कोणी, बघा ना दार उघडून. जीवा जीवा दार उघडतो बरं का प्रेक्षकांनो. आणि कोण आला असेल बरं? अर्थात तुम्हाला कळलंच असेल, मिथून काका आलेत बरं का. आणि त्यांनी ना जीवाची एवढी फजिती केली आहे की काय झालंय ते बघा. सॉरी प्रेक्षकांनो, मला हसणं ना कंट्रोलच होत नाहीये आज. हा सीन त्यांनी राखून ठेवलाय बरं का. आता काव्यार्थचा सीन बघा. पार्थ पण असाच खूप रोमॅन्टिक झालेला असतो, भाऊक झालेला असतो. तो फोटो बघून काव्या त्याला म्हणते, काय देशमुख, अहो रडताय तुम्ही? चला वेडे कुठले, हसा बघू. काव्या आता म्हणजे पार्थला गोड गोड बोलत म्हणते, अहो देशमुख, याआधी पण आपल्या खोलीत एक फोटो होता ना आपला, म्हणजे कसे चेहरे होते त्यामध्ये आपले, सिरियसली नाही का. आता म्हणूनच आपल्या खोलीत मी छान हसरा असा फोटो लावलाय आणि तुम्ही रडताय, काय हो देशमुख. काव्या आता त्याचे डोळे वगैरे पुसते बरं का. पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, आपण पुन्हा त्याच विषयावर बोलतोय, पण तो एक दिवस होता बघा ना, जेव्हा आपल्या दोघांचे फोटो तुम्हाला या रूम मध्ये नको होते आणि तेव्हा तुम्हाला मी पण नको होतो. काव्या आता त्याला चेहऱ्यावरून त्याचा असा हात फिरवत म्हणते, अहो देशमुख, ते पूर्वी होतं आणि हे आता आहे, आज आहे. आता नका बरं जास्ती विचार करू त्या गोष्टीचा. तुम्हाला माहितीये तुम्ही कोण आहात? पार्थ म्हणतो, कोण? काव्या म्हणते, तुम्ही ना माझ्या आयुष्यातली ना ती पेन्सिल आहात. आठवतं का तुम्हाला, शाळेत असताना आपल्याला अशी पेन्सिल असायची बघा, तिच्या मागे असं खोडरबर असायचं. पार्थ म्हणतो, हो आठवतं ना, माझ्याकडे पण होती शाळेत असताना ती पेन्सिल. पण ती पेन्सिल म्हणजे मी? काव्या म्हणते, ती पेन्सिल म्हणजे तुम्हीच आहात, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन सगळं दुःख खोडून टाकलंय आणि तुम्हीच माझ्या आयुष्यात पुन्हा ते प्रेम परत मिळवून दिलंय. मी आनंदाने मिरवीन असा तुम्ही मला भूतकाळ दिलाय देशमुख. त्यामुळे तुम्हीच आता माझा भूतकाळ, तुम्हीच माझा वर्तमान काळ आणि तुम्हीच माझं भविष्य देशमुख. असं म्हणून ती पार्थला आता असं गोडगोड बोलते. पार्थ मग तिला म्हणतो, काव्या, ते मात्र खरंय. काव्या म्हणते, देशमुख, इसी बात पे मला ना तुम्हाला एक छान गिफ्ट द्यायचंय, म्हणजे एक सरप्राईज द्यायचंय. काव्या असं म्हणता क्षणी पार्थ म्हणतो, काय? काव्या म्हणते, तुम्ही डोळे बंद करा बघू. पार्थ म्हणतो, काय द्यायचंय एवढं तुम्हाला? काव्या म्हणते, ऐका ना माझं, करा ना डोळे बंद. मग पार्थने डोळे बंद केलंय बरं का. पण डोळे बंद करण्यापूर्वी हा म्हणतो, कळलंय मला तुम्हाला काय द्यायचंय ते. असं म्हणून तो त्याचा गाल पुढे करतो बरं का. काव्या आता त्याच्या पाया पडते. अतिशय छान आणि भाऊक सीन दाखवलाय त्यांनी. काव्या त्याच्या पाया पडता क्षणीच पार्थ म्हणतो, काव्या, हे काय करताय तुम्ही? काव्या म्हणते, अहो देशमुख, ते. आता पार्थ तिला पटकन मिठीत घेऊन म्हणतो, काव्या असं नाही करायचं. काव्या म्हणते, देशमुख, आज जरी आपल्या संसाराची पहिली रात्र असली ना,
तरी आपल्यातला प्रत्येक क्षण मला आठवतो, जेव्हा मी तुमच्यावर चिडचिड करत होते, पण तुम्ही कधीच गिव्ह केलं नाहीत देशमुख. त्यामुळे तुमच्यासाठी हा नमस्कार माझ्या मित्राला आणि तुमच्यातल्या प्रियकराला आणि नवऱ्याला सुद्धा." असं म्हणून काव्य आता गोड हसते. पार्थ आता तिला म्हणतो, तिला जवळ घेऊन म्हणतो, "मी आता तुम्हाला काय देऊ? नाही म्हणजे तुम्ही मला आता काहीतरी दिलंय, म्हणजे मी तर तुम्हाला काहीतरी द्यायलाच हवं. चला बरं डोळे बंद करा." काव्या आता अशी एक डोळा बंद करते आणि एक उघडा ठेवते बरं का. पार्थ म्हणतो, काव्या चिटिंग नाही करायची हं. करा करा डोळे बंद करा." काव्या डोळे बंद करते तिचे, तेव्हा हा पण तिला साष्टांग नमस्कार घालतो बरं का पार्थ. ये ज्यादा हो गया. काव्या आता गडबडते आणि म्हणते, "काय करताय देशमुख? हे हे असं नमस्कार वगैरे काय करताय? मी मारे ना देशमुख, उठा उठा बरं." पार्थ काही उठत नसतो. काव्या आता खाली बसते पटकन. तेव्हा पार्थ आता असा तिच्या मांडीवर झोपतो आणि म्हणतो, "काय तुम्ही पण काव्या. काव्या, तुमचा शिंगेश्वर महाराज जरी मी असलो ना, तरी मी कायम असा तुमच्या पायाशी पडून राहणार बरं का. लोक म्हणतात नवऱ्याच्या पायाशी बायकोचा स्वर्ग असतो, पण मी म्हणतोय की जिवंतपणी नरक व्हायचा नसेल तर नवऱ्याने बायकोच्या पायाशी साष्टांग नमस्कार घातलाच पाहिजे." काव्या आता त्याला हळूच अशी लाडीगोडी चापट मारते आणि म्हणते, "काय तुम्ही पण देशमुख. पण आवडलं हं मला. माझ्यापेक्षाही जास्त तमाम नवरे गँगला आवडणारा हा डायलॉग होता बरं का देशमुख. बरं शिंगेश्वर महाराज असं जमिनीवरच पडून राहणार का?" पार्थ आता लगेच उठून म्हणतो, "नाही नाही पट्टराणी, राज्यात आता सगळं कुशल मंगल झालंय. सगळी जोडपी एकत्र आलेली आहेत. आता आपण सुद्धा एकत्र यायचं का?" असं म्हणून आता तो काव्याला लाडीगोडी लावत असतो. तेव्हा काव्या आता पार्थला एकदम म्हणते, "नको नको थांबा थांबा." पार्थ म्हणतो, "आता का थांबा?" आता पुन्हा या दोघांना त्यांचे पूर्वीचे दिवस आठवत आहेत. म्हणजे ते कशा पद्धतीने एकमेकांना ऍडजस्ट करत होते ना बेडरूम मध्ये, ते सगळं त्यांना आठवतं. काव्या म्हणते, "पण काय हो देशमुख, आपल्या उषांना त्यांची खरी जागा नको का दाखवायला?" पार्थ आता खुश होतो आणि पटकन त्या उषा एक्सचेंज करायला लागतो. आता कपल मधली गंमत जम्मत दाखवतायत ते. इथे पुन्हा एकदा त्यांनी लग्नानंतरचं गाणं ऐकवलंय बरं का आपल्याला. आणि आता अशा पद्धतीने ह्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असं त्यांनी दाखवलं. पार्थने आता ते 2 गुलाबाचे फुलं असे हातात घेतले बरं का आणि ते फुलांना तो वाजवत असतो बरं का. सॉरी, काव्य म्हणते त्याला, "हे तुम्ही काय करताय देशमुख?" ते असं एखादं लहान लेकरू डफडं वाजवतं तसं तसं काहीतरी मला फील झालं बरं का. काव्य काही कळत नाही. ती म्हणते, हे काय चाललंय तुमचं देशमुख?" का पार्थ म्हणतो, "अहो काव्या, ते पिक्चरमध्ये नाही दाखवत का असे म्हणजे कपल जवळ आल्यावर असे ते गुलाबाचे फुलं असे एकत्र करतात ते असं." सॉरी प्रेक्षकांनो, मला ना आज हसणं कंट्रोलच झालं नाहीये. एवढा छान दाखवलाय ना त्यांनी एपिसोड. खरं सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो, म्हणजे मनापासून सांगतेय, हे सगळं इतकं वास्तविक दाखवण्यासाठी ना एक डेअरिंग लागते बरं का. म्हणजे कपलमधली ही गंमत चम्मत दाखवणं खरंच म्हणजे साधं नाहीये. ठीक आहे, आता काही काही लोकांना असं वाटेल की अतिरेक आहे वगैरे वगैरे, पण त्यांनी वास्तविकता किती मजेशीर पद्धतीने मांडली आहे ते बघा ना. अर्थातच कुठल्याच मालिकेमध्ये मी इतक्या छान पद्धतीने हे एवढं डिटेलिंग बघितलेलं नाहीये बाबा, खरंच नाही. आता ते पार्थचं उत्तर ऐकून काव्याला पण तिचं हसणं काही कंट्रोल झालेलं नाहीये. पार्थ असं म्हटल्या क्षणी काव्य मोठ्या मोठ्याने हसायला लागते बरं का. मी पिक्चरमध्ये पाहिलंय ना. काव्य म्हणते, "काय देशमुख सिरियसली?" आता इकडे जीवाची पण तीच अवस्था आहे बरं का. जीवा त्या दुधाच्या ग्लासकडे बघत असतो. नंदिनी त्याला खूप हसत असते. जीवा म्हणतो, "हे हसू नको ना तू मला नंदिनी, पकड पकड." नको त्या वेळेला डिस्टर्ब करायला आलाय हा काका. जीवाची सगळ्यात जास्ती फजिती झाली आहे बरं का. जीवा नंदिनीला हसत असताना म्हणतो, "थांब जरा, तुझ्याकडे नंतर बघतो." आणि मिथुन काकाकडे येतो. मिथुन काका आता चिडवत असतात बरं का. "आज दिन सोनियाचा." जीवा चिडून म्हणतो, "ए काका, सोनियाचा नाही, ते सोनियाचा आहे." "आणि काय रे काका, इतक्या रात्री कशाला आलाय तू दूध द्यायला?" दातबीत खाऊन बोलतोय बरं का जीवा आता. मिथुन काका म्हणतो, "बरोबर आहे, बरोबर आहे. अरे मराठी भाषा वळवली तशी वळवते रे. मी दूध द्यायला आलोय, मी दुधाचा ग्लास द्यायला आलोय."
बघा मी म्हटलं ना, खूप हसू येणार आहे तुम्हाला आज. काही काही प्रेक्षक म्हणणार आहे येडीच आहे ही बाई. म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट येतात, तुमचं हसणं विचित्र आहे. अहो विचित्र तर विचित्र, हसतोय ना, हसलंच पाहिजे. तब्येतीसाठी चांगलं असतं ते. नंदिनी पण खूप हसत असते बरं का जीवाला. जीवा म्हणत असतो मिथुन काकाला, काय चाललंय, मराठी काय बोलतोय, काय पांचट काय जोक मारतोय रे काका, काय चाललंय रे, अरे माझी पहिली रात्र आहे ना रे. लगेच मिथुन काका म्हणतात, अरे 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 काय रे जीवा, घोर कलियुग आहे, घोर कलियुग. अरे लहानपणी भूताचे पिक्चर पाहून लहान माझ्या खोलीत शिरायचा रे तू. आता लग्न झाल्यानंतर मला हकलून देतोयस ना. कुठे कुठे आहे, कुठे माझा जुना जीवा. जीवा म्हणतो, ऐ काका झालं तुझ्या गप्पा मारून झाल्या. मिथुन काका म्हणतात, अरे ते दूध कोमट झालं असणार आहे, त्या दुधामध्ये मस्त काजू बदाम पिस्ता असा किसून टाकलाय. पी पी लवकर पी ते दूध, नंतर बघ तू. जीवा म्हणतो, ए काका चल चल, मला गरज नाही दूध बीत प्यायची. मिथुन काका म्हणतात, हेल्दी असतं ते बेसिकली. लगेच जीवा म्हणतो, ए तोंडाचा वास येतो ना ते दूध पिल्यावर, तुला कळत कसं नाही. मिथुन काका म्हणतात, सॉरी प्रेक्षकांना, आता जे दाखवलंय ते मी तुम्हाला ऐकवते बरं का. मिथुन काका म्हणतात, मुखवास आणलाय ना मी. जीवा म्हणतो, जाय ना तू, मुखवास नकोय मला. मिथुन काका म्हणतात, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर दूध पी म्हणला ना, पी म्हणलं म्हणजे प्यायचं. जीवा म्हणतो, दुधाचा ब्रँड अँबॅसेडर झालाय आपला काका आज. त्या नंदिनीच्या हातात ना त्याने तो कप घेतलाय आणि म्हणतोय, आणि इकडे आता इलाज नाहीये, मला हे दूध प्यावंच लागणार आहे. मिथुन काकाला हकलण्यासाठी त्याने मिथुन काकाच्या समोर अख्खाच्या अख्खा ग्लास संपवला. जीवाने एका घोटामध्ये ते सगळंच्या सगळं दूध पिलंय बरं का. मिथुन काका म्हणतात, अरे वा आय लाईक इट, एका घोटात सगळा गिलास संपवला. जीवा आय लाईक इट बरं का. जीवाने तो ग्लास आता मिथुन काकाच्या हातात दिलाय आणि म्हणतोय, जा आता झालं दूध पिणं, जा आता तू जा. मिथुन काका म्हणतात, अरे गटा गटा प्यायलास तू जीवा. आता जीवा म्हणतो, निघ ना आता, निघ ना. मिथुन काका म्हणत असतात, नंदिनी आराम कर बाई, काळजी घे. लगेच जीवा म्हणतो, ए काका तू जातो का आता, ती खिडकीतून हात पण काढणार नाही, ती तुला पत्र पण लिहील आणि काय आहे ना, येतो म्हणून यायचं नसतं रे, जायचं असतं रे. मिथुन काका म्हणतो, अरे जातो रे जातो, ऑल द बेस्ट म्हणायला आलो मी. नंदिनी ऑल द बेस्ट. अरे मागच्या वेळेला आमच्या बेडवर पापड अंथरले होते रे, आमच्या पहिल्या वेळेला कुडकुड कुडकुड वाजत होते. जीवा म्हणतो, जा रे, याच्या पुढचे पापड ना दादाच्या बेडरूम मध्ये जाऊन अंतर. असं म्हणून जीवाने फायनली आता दार लावलंय. नंदिनीचा आणि या शिवाचा सीन झाल्यावर काव्याचा आणि पार्थचा सीन बघा. पार्थ आता काव्याच्या डोक्याच्या पिना काढतोय बरं का, ज्या अनंत आहेत, निघता निघता निघेना त्याच्याकडनं, त्यामुळे तो वैतागलाय. काव्या म्हणत असते, हळू काढा हो, ते पिना टोचतायत ना मला. आता हा पार्थ म्हणतो, काव्या केवढ्या पिना हो, केवढ्या पिना. अहो पिना आहेत का मॉल आहे त्या पिनाचा, किती नवऱ्या मुली पिना लावतात. हे सगळे नवरदेव हेच म्हणत असतील, पिना काढे काढेपर्यंत वाट लागत असेल, सकाळ होत असेल. काव्या म्हणते, कळलं ना, नवरी मुलगी एवढा वेळ का घेते आवरायला. तुमच्या नवऱ्या मुलांचं चांगलं असतं, नुसता स्प्रे मारला, कपडे घातले, चांगली पावडर लावली की झाले तयार. आमचं तसं नसतं ना नवरी मुलीचं. पार्थ म्हणतो, तुम्ही मला का सांगताय. लगेच काव्या म्हणते, सांगते ना सांगते, तुम्हाला का सांगते ते. युगला तुम्ही किती वेळेला पाठवला आज रूम मध्ये, का तर म्हणे झाली का नवरी मुलगी रेडी, आवरलं का तिचं, कधी रेडी होणार, कधी रेडी होणार. किती त्रास दिला देशमुख, तुम्हाला कळणारच नाही. लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलीला काय काय भोगावं लागतं आणि काय काय त्रास होतो ते. आता पार्थने ना प्रेक्षकांनो सगळ्या नवऱ्या मुलांची व्यथा मांडली आहे बरं का. हा सीन तुम्हाला प्रचंड आवडणार आहे. रादर तुमच्या मिस्टरांना ऐकवा, त्यांना जास्ती आवडणार आहे. पार्थ म्हणतो, तुम्हाला नाही कळणार काव्या, नवऱ्या मुलाच्या काय व्यथा असतात. सकाळी सकाळी आवरा सावरा, हे जाड धोतर आणि हे जाड कुर्ता घालून ते देवाच्या दर्शनाला जा, किती घाम येतो. तुम्हाला काय 3-3 तास तुम्ही रेडी व्हायला घेता, आम्ही आपले मदनाचा पुतळा होऊन रेडी होऊन तुमचे वाट बघत बसतो. घरचे काय म्हणतात, अरे वा थांबा 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 दूध प्या. अरे आम्हाला दूध नाही आवडत रे, मळमळतं आम्हाला. पण नाही, नवरदेवाने सगळं ऐकलं पाहिजे. लग्नात टोमणे मारावे तसे अक्षदा फेकून मारतात. तुमचं काय, पदर असतो तुमच्या मानेवर, हेअरस्टाईल असते, पण त्या अक्षदा आम्हाला बाणासारख्या टोचतात, बाणासारख्या. बरं तुमच्या त्या करवल्या असतातच वर, गंमत जम्मत म्हणून आमचे बूट नेतात चोरून. तुमच्या लिपस्टिक चोरू का, चोरू, कसं वाटेल तुम्हाला चोरू, असं म्हणू, पैसे द्या पैसे द्या. बरं ते विधी चालू असतात तेव्हा विधीकडे लक्ष द्या, विधी चालू नसतात तेव्हा गप्पा मारा. नाही, बाथरूमला सुद्धा जाता येत नाही आम्हाला, किती प्रेशर कंट्रोल करावं लागतं आम्हाला, कोणी तिकडे जाऊ पण देत नाही. बरं पावसाळ्यात हिवाळ्यात लग्न असेल तर ठीक, पण उन्हाळ्यात लग्न असलं तर मेला तो नवरदेव.
अरे त्या रडक्या पोराला घोड्यावर घेऊन बसावं लागतं रे नवरदेवाला. त्या रडक्या पोराला आवरावं का त्या उन्हाला सावरावं ते कळत नाही. बरं इकडून तिकडून वरातीत नाचणारे ते लोक असतात ना, ते अंगात घोडा आल्यासारखे बरं ती डोक्यावरची छत्री, तिची सावली कुठे आणि छत्री कुठे असते. बरं इकून तिकून कुठून कुठून घाम येतो नवऱ्या मुलाला, काय सांगावं तुम्हाला काव्या. त्यातनं तो फोटोग्राफर येतो आणि म्हणतो स्माईल करा प्लीज. इकून तिकून ते येत राहतात आणि म्हणत राहतात बायकोचा चेहरा इमॅजिन करा, हसा. अरे इमॅजिन नाही होत रे. 2-3 तास उन्हात उभं राहून हात पाय सगळं दुखतं रे. पहिल्या रात्रीसाठी कशी ताकद उरणार रे, असं म्हणून तो थकून बसतो तिथे. आता काव्या त्याची पाठ दाबून देते बरं का. पार्थ म्हणतो छान वाटतंय काव्या, असंच थोड्या वेळ दाबाव. थकून गेलो बघा मी आज. लग्नाच्या धावपळीमध्ये नवरा नवरीची अशी फजिती होते ना प्रेक्षकांनो. म्हणून म्हणलं मगाशी की आज पार्थने ना फार छान बाजू मांडली आहे नवरदेवाची. मंडळी छान वाटलंय की नाही हा सीन तुम्हाला. मग आज तर इच अँड एव्हरी प्रेक्षकांनी लाईक मात्र नक्की करायचंय बरं का. आता इथून पुढे जीवांदिनीचं सीन दाखवलाय बघा. आता जीवा नंदिनीला म्हणतो गेला बाबा एकदाचा काका, पण आता या डिवायडरचं काय करायचं. बोलो बोलो चकाचक बाई क्या किया जाय. नंदिनी म्हणते मी म्हणते की मला वाटतंय हा डिवायडर उचलून फेकून दिला पाहिजे. जीवा म्हणतो खरं की अगं हा डिवायडर आपल्यात लक्ष्मण रेषा होता, आता तो फेकून दिलाच पाहिजे नाही का. असं म्हणून आता त्यांनी ती मध्ये जी चादर अंथरली होती ना, जे टिपिकल मालिकेत दाखवतात, ते चादर त्यांनी फेकून दिली आहे. आणि या गोष्टीचा आनंद या दोघांना प्रचंड झालाय बरं का, की त्यांच्यातलं अंतर आता फायनली मिटणार आहे. आता ह्या सगळ्या सीन नंतर नंदिनी आता तिचा मेकअप जरा काढायला बसलेली असते तिथे ड्रेसिंग टेबल जवळ. आणि आता जीवा तिच्याकडे खूप आशेने अपेक्षेने आणि असं एक रोमॅन्टिक होऊन बसलाय तिच्याजवळ आणि सारखा तिच्या मागे मागे करतोय. आता काय करायचं चकाचक बाई. नंदिनी आता जरा भांबावून जाते, ती लाजते. आता तिला गडबडून गेल्यासारखं होतं, इकडून बस तिकडून बस असं ती करत असते आणि हा तिच्या मागे मागे करत असतो. आता काय करायचं चकाचक बाई, सांग ना ग. नंदिनीचं ते भांबवणं खूपच सुरेख दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि जीवा आता अशी तिच्याशी जवळीक साधत असतो ऑब्विसली. पण आता इथे पण त्यांनी एक गंमत दाखवली आहे बरं का. म्हणजे प्रत्येक सीन मध्ये त्यांनी आज ह्युमर भरलाय बरं का प्रेक्षकांनो. अमेझिंग. म्हणजे मी पर्सनली असं इतकं बोलत नाही मालिकेत कधी. म्हणजे या मालिकेचे जे कोणी लेखक असतील ना, हॅट्स ऑफ. खरंच हॅट्स ऑफ तुम्हाला. अमेझिंग लिहिलंय हा एपिसोड, अमेझिंग. तर जीवा असा नंदिनीशी खूप वेळ जवळीक साधतोय असं त्यांनी दाखवलं. तिच्या मागे मागे करत असतो, तिला म्हणत असतो आता काय करायचं चकाचक बाई. नंदिनी अचानकपणे आता तिचे पाय असे जीवाकडे सरकवते. जीवा आता तिचे पाय असे अलगदपणे हातात घेतो आणि तिच्या पायातलं ते पैंजण असं अलगदपणे काढून तिला दाखवतो आणि म्हणतो आता चकाचक बाई. असा तो तिच्या मागे लागलाय जवळीक साधण्यासाठी. आणि मग बघा आता फायनली तो तिच्या जवळ येतो. आता इथे गाणं वगैरे ऑब्व्हियसली लावलंय त्यांनी. प्रत्येक सीन मध्ये एक जो जिवंतपणा भरलाय ना त्यांनी प्रेक्षकांनो, काय सांगू. म्हणजे कांट एक्सप्लेन. म्हणजे या गोष्टी नाही हो एक्सप्लेन करता येत, त्या फक्त फील करायच्या असतात असं म्हणायला हरकत नाहीये. जे प्रत्येक नवरा बायको फील करतात तेच त्यांनी इथे दाखवलंय. एक वास्तविकता मांडली आहे त्यांनी विनोदी पद्धतीने, असं म्हणायला हरकत नाहीये. आता बघा नंदिनीच्या जीवा खूप जवळ येतो. सॉरी मला आता इथे कंट्रोल नाहीये, हसू होते. तर त्याच्या पोटात ना आवाज यायला लागतात. अरे देवा, नेचर्स कॉल होता तो. आता त्याला काही उमजे ना, हे असं खडबड का होत आहे. मिथून काकाने त्याच्या दुधामध्ये जुलाबाचं औषध मिसळवलंय. तो नंदिनीच्या जेवढ्या जवळ येत असतो तेवढ्या जोरात त्याच्या पोटात गुडगुड आवाज येत असतो. त्याला समजेना असं का होतंय, आता काय करू मी. शेवटी नंदिनीला असं वाटतं की काही त्याला पुढे सरकायला त्रासबीस होतोय की काय. मग ती सहज म्हणते जीवा फॉर अ चेंज मी येऊ का तुमच्या जवळ. तो खूप खुश झालेला असतो बरं का, पण अजूनही त्याला बिचारायला काही कंट्रोल होईना. शेवटी तो नंदिनीला म्हणतो थांब नंदिनी, मी जरा असा जातो आणि असा येतो. आणि हा वॉशरूमला पळतो. हा ना मालिकेतला शेवटचा सीन आहे बरं का. आणि माझ्या अंदाजे आता हा बाथरूमच्या वाऱ्या करून थकून जाणार आहे बरं का प्रेक्षकांनो, 101%. आता हे मिथून काकाने का केलं ते त्यांनाच माहिती बाबा. पण मालिकेचा एपिसोड संपला फायनली.
छान वाटला ना तुम्हाला. आज लिटरली हसून हसून माझे गाल दुखलेत. मस्त आज खूप रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय हा एपिसोड पाहिल्यावर. आता पुढचा प्रोमो छान दाखवलाय त्यांनी. फायनली या जोड्यानं खूप दमल्यात, खूप थकून गेल्यात आणि झोपून गेल्यात असं त्यांनी दाखवलंय. काय म्हणताय मग मंडळी, मजेशीर होता की नाही आजचा भाग? मिथून काकाने घेतलेला बदला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग चॅनलला मात्र सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो, आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आजचा एपिसोड ना अतिशय गमतीदार आहे. हसून हसून तुम्हाला मी डिस्टर्ब केलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी, पण मला आज हसणं कंट्रोल झालेलं नाहीये. बघा ना प्रेक्षकांनो, सगळं झालं, लग्न झालं, सगळं झालं, जीवाला जुलाब पण झाले, पण रम्याचा ट्विस्ट काही अजून आलेला नाहीये बाबा. आता त्या ट्विस्टची वाट बघत बघत यांना पोरवाळ होतात का काय कोणास ठाऊक. म्हणजे जोकचं पार्ट अजून काही रम्याचा ट्विस्ट त्यांनी आणलेला नाहीये. आणि त्यातून पार्थने आज जी काही नवरदेवाची व्यथा मांडली आहे ना ती उत्तम होतीये बरं का. पण पार्थ तर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढलाय आणि त्यातनं गुरुजीचं भाकीत आहे बाबा. पार्थला अजून तिसऱ्यांदा बोहल्यावर चढायचंय, तेव्हा पार्थची काय अवस्था होईल बघा प्रेक्षकांना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मजा आली. आजचा एपिसोड ऐकून खूप फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. छान होता, त्यांनी मस्त दाखवलाय. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सुपर डुपर आणि अप्रतिम अशा रिव्ह्यू मध्ये. तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक आवर्जून करा मंडळी. चला तर मग टेक केअर. धन्यवाद.